माझे नाव स्वरा आहे आणि 25 वर्षांची आहे. मुंबईच्या त्या धावपळीच्या आयुष्यात मी पूर्णपणे थकून गेलो होते. ऑफिसचे तेच तेच काम, रात्रीचे शिफ्ट्स, कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर डोले जलत होते. मनात एकच इच्छा होती, कुठेतरी दूर जावे, जिथे शांतता असेल, समुद्र असेल आणि फक्त एकांत असेल. विचार करत करत मी रत्नागिरीजवळच्या एका छोट्या, शांत गावाची निवड केली. रात्रीची बस पकडली. बस सुरू झाल्यावर खिडकीतून मुंबईच्या इमारती मागे पडताना पाहत राहिले. मुंबई सोडल्यावर हवेत बदल जाणवू लागला. डोंगर, हिरवी भातशेती आणि मधूनच समुद्राची झलक मनाला सुखावून गेली. सकाळी 5:30 वाजता बस गावात पोहोचली. उतरताच ओल्या मातीचा सुगंध, नारळी झाडांची सावली आणि समुद्राची खारट हवा यांनी माझा सगळा थकवा नाहीसा केला. छोटी बेहंग खांद्यावर टाकून चालत चालत एक छोटेसे सुंदर हॉटेल दिसले. सागर किनारा, पांढऱ्या भिंती, लाल कोलारू छप्पर, आजूबाजूला नारळी आणि काजूची झाडे, मागे निळा समुद्र लाटा आपटत होता. माझे मन तिथेच रमले. आत शिरले. छोट्या रिसेप्शनवर सरिताताई उभ्या होत्या. वय सुमारे 40च्या आसपास, गोरा वर्ण, मऊ कांती, भरदार रूप आणि आकर्षक शरीरयष्टी. साडी नेसलेली, केस मोकले, त्यात काही पांढरे केस त्यांच्या परिपक्व सौंदर्याला खुलवत होते. त्यांचे डोळे गहन होते, जणू अनेक एकत्या रात्रींच्या कहाण्या सांगत होते. नमस्कार, रूम हवी आहे का? त्यांचा गोड आवाज. मी हसत म्हणाले, हो ताई, सिंगल रूम, 2-3 दिवस. त्यांनी मला पहिल्या मजल्यावर समुद्राकडे उघडणारी सुंदर रूम दिली. खिडकी उघडताच लाटांचा आवाज आणि थंड खारट हवा खोलीत भरली. मी खिडकीजवळ उभी राहिले, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच शांतता जाणवली. दुपारी भूक लागल्यावर खाली गेले. स्वयंपाकघरात सरिताताई काम करत होत्या. उष्णतेमुळे त्यांचा ब्लाऊज पाठीला चिकटला होता. मी सहज विचारले, ताई, आज काय विशेष आहे? त्यांनी मागे वळून हसत उत्तर दिले, ताजे बांगरा मासे, सोलकढी आणि गरम भात. आवडेल ना? जेवताना आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी सांगितले की हॉटेल त्यांच्या नवऱ्याने 12 वर्षांपूर्वी सुरू केले. मुले पुण्यात कॉलेजला, नवरा कामासाठी मुंबई पुणे फिरत असतो. त्यांच्या आवाजात एकटेपणा स्पष्ट जाणवत होता. एक सुंदर परिपक्व स्त्रीच्या मनातील भावनिक भूक मला स्पर्शून गेली. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरून आले. रात्र पडली. हॉटेल शांत. रिसेप्शनवर मंद दिवा. सरिताताई टीव्ही पाहत होत्या. मी त्यांच्या जवळ बसले. गप्पा हळूहळू खोल गेल्या. त्यांनी आपल्या एकटेपणाची, अपूर्ण इच्छांची कहाणी सांगितली. मी त्यांच्या मोहात हातात घेतला. त्यांचा शरीर थरथरला पण हात मागे घेतला नाही. मी त्यांच्या गालाला स्पर्श केला. सरिताताई, तुम्ही खूप सुंदर आहात. मी कुजबुजले. त्यांच्या गालावर लाली चढली. असम काय बोलतेस स्वरा? पण त्यांच्या डोळ्यात संमती होती. मी त्यांना हळूच जवळ ओढले. त्या मंद प्रकाशात आमचे ओठ भिडले. दीर्घ गोड चुंबन. त्या रात्री आम्ही दोघी एकमेकांच्या भावनिक भुकेच्या भरून घेत होतो. मी त्यांना माझ्या रूममध्ये नेले. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंद पिवळा दिवा. त्या रात्री फक्त 2 एकाकी मनांचे मिलन नव्हते, तर भावनिक आश्वासन होते. त्यांचे परिपक्व प्रेम माझ्या तरुण हृदयाला पूर्णपणे जिंकून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा त्या नव्हत्या, पण चिठ्ठी होती. आराम कर, मी खाली आहे, हवं तेव्हा ये. नाश्त्याच्या वेळी आम्ही पुन्हा एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो. त्यांनी मला स्पर्श केला, लाजली पण हक्काने. मिस्टर अजून 2 ते 3 दिवस बाहेर आहेत, त्यांनी सांगितले. निसर्गाने आम्हाला ही संधी दिली होती. दिवसभर समुद्रकिनाऱ्यावर, संध्याकाळी सूर्यास्त पाहताना त्यांच्या खांद्यावर डोके टेकवले. एकटेपणा खूप वाटतो स्वरा, पण आयुष्य असंच असतं, त्यांनी उदास हसत म्हटले. मी त्यांचा चेहरा वळवला आणि पुन्हा किस केला. किनाऱ्यावरून परत आल्यावर रात्री आमच्या नात्याचा आणखी एक सुंदर अध्याय लिहिला गेला. फक्त शरीर नव्हते, तर मनाने मनाला मिठी मारली होती. शेवटचा दिवस. मी बेअंग पेन करत होते. काउंटरवर त्या उभ्या होत्या. त्यांच्या नवऱ्याचा फोन आला होता. तो संध्याकाळी येणार होता. मी बिल द्यायला गेले तेव्हा त्यांनी माझा हात दाबला. स्वरा, तू दिलेला आनंद आणि समाधान पैशाने मोजता येणार नाही. हे बिल माझ्याकडून. मी निरोप घेतला. नजर भिडली तेव्हा मूक आश्वासन होते. मुंबई परत आले. तेच आयुष्य.
पण जेव्हा थकवा येतो तेव्हा त्या समुद्राची, सागर किनाऱ्याची आणि सरिताताईंच्या मऊ स्पर्शाची आठवण मनाला शांत करते. पण एक दिवस मी खरं कारण समजले. सरिताताईंनी मला फोन केला. स्वरा, मी तुला सांगितले नव्हते. माझी एक मुलगी होती. तिचे नावही स्वरा. ती 23 वर्षांची असताना अपघातात गेली. तुझ्या येण्याने मला वाटले जणू ती परत आली आहे. तू माझ्या एकटेपणाला नव्हे, तर माझ्या मृत मुलीच्या आठवणीला मिठी मारलीस. तू मला पुन्हा जगण्याचे कारण दिलेस. त्या शब्दांनी माझे डोळे भरले. मी रडले. आमचे नाते फक्त आकर्षण नव्हते, तर एका मातेच्या हृदयाची रक्षा होती. आजही मी त्या आठवणींशी जगते. आयुष्यात खरी ओळख आणि प्रेम वय पाहत नाही. एकटेपणा भरून काढण्यासाठी कधी-कधी अनोळखी व्यक्तीही देवदूत बनते. तुम्हीही कधी थकलात तर स्वतःला शांततेची भेट द्या. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक भेटीत एखादी सुंदर कहाणी लपलेली असते. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमची स्वतःची अशी एखादी आठवण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण सर्व एकमेकांच्या कहाण्यांनी बरे होतो. धन्यवाद.